पोंभुर्णा तालुक्यातील घाटपूर येथे अतिवृष्टीमुळे अनेकांना पैसे वाटप करण्यात आले, मात्र तिथे घोटाळा झाल्याचं वैभव पिंपळशेंडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उघड केलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी वैभव पिंपळशेंडे आहे। भाऊ, नेमकं प्रकरण काय आहे? प्रकरण आताच नुकतंच शासनाने अतिवृष्टी आणि पुरबुडीकरिता अनुदान जाहीर केलेलं होतं। त्या अनुदान याच्यामध्ये स्थानिक लेवलवरून ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या याद्यांमध्ये घोळ केला गेल्याचा आरोप माहिती समोर येत आहे। त्यामध्ये त्या लोकांनी काय केलं, तर त्या लोकांनी जे ओरिजिनल शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना अतिशय कमी लाभ देण्यात आलेला आहे आणि जे बोगस शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांचे सातबारे त्या शेतशिवारामध्ये नाही, जे शेतकरी असे लोक जे त्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आहेत, त्या गावातले नसताना सुद्धा त्या शेतकऱ्यांना हेतुपुरस्पर शेतकरी म्हणून घोषित करण्यात आलं आणि शासनाची दिशाभूल करून त्यांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनुदान वळती करण्यात आलेलं आहे। यामुळे हे प्रकार जे काही प्रकार घडलेला आहे, यामध्ये आम्ही घाटकुडवासी, पोंभुर्णावासी सगळे तालुक्यातली काँग्रेस पदाधिकारी आम्ही सगळ्यांनी शासनाकडे आमची मागणी आहे की जे काही कृत्य घाटकुळमध्ये झालेलं आहे तेच कृत्य बहुतेक बल्लारपूर विधानसभेमध्ये सुद्धा झालेलं असेल। त्यामुळे घाटकुळकरिता आणि बल्लारपूर विधानसभेकरिता विशेष समिती नेमण्यात यावी। त्या समितीच्या माध्यमातून सखोल चौकशी व्हावी आणि जे काही तथ्य आहेत ते पोंभुर्णा तालुक्यातील जनतेला, बल्लारपूर विधानसभेतील जनतेसमोर मांडावे, अशी आमची मागणी आहे। तुमची पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका हेच आहे की आम्ही आज सर्वजण मिळून माननीय तहसीलदार यांच्या मार्फत आपले जे महसूल मंत्री आहेत बावनकुळेजी, ज्यांना आम्ही निवेदन देणार आहोत। या निवेदन दिल्यानंतर काही दिवसाचा आम्ही त्यांना कालावधी देऊ, चौकशीचे आदेश होतपर्यंत वाट बघू। जो संबंधित कर्मचारी आहेत त्यांना निलंबनाची मागणी करू। जर हे सगळं करून सुद्धा ते आपल्या निवेदनाकडे कानाडोळा जर करत असतील तर आम्ही येत्या काळामध्ये मोठं जन आंदोलन उभं करून त्यांना जाब विचारण्याचं काम करू। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वैभव पिंपळशेंडे यांनी केलेली आहे। तसं न झाल्यास मोठं आंदोलन उभारू असं त्यांनी म्हटलेलं आहे। भैरव दिवसे, आधार न्यूज नेटवर्क, चंद्रपूर।